तर आज आपण कुठला विषय शिकणार आहोत? तर जलजीवन मिशन बद्दल कोणाकोणाला माहिती आहे? अरे वा, तू सांग. पाईपलाईन द्वारे घरोघरी नळ दिले जातात. हे नळ आल्याने काय होणार? घरोघरी स्वच्छ पाणी येते. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पाणी वाचवायला काय करावं लागेल? मग पावसाचे पाणी जमिनीत खड्डा करून साठवलं पाहिजे. बरोबर. तुम्ही सगळेजण पाळणार ना मग आपली जबाबदारी? सांगणार ना मग तुम्ही आपल्या घरी? जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. आता यासाठी लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद, समान पाणी वाटप, उपांगांची देखरेख, देखभाल दुरुस्ती यासाठी सामुदायिक प्रयत्न करून या योजनेचा अविरत लाभ घेऊ. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. देखिए, ये जो आरोपी था, इसकी पूर्व पत्नी ने सेक्सुअल असॉल्ट की एक कंप्लेंट की थी. उसके लिए एक वारंट लेकर उसको उसकी तफ्तीश के लिए लेकर जा रहे थे. उस समय उसने पुलिस की बंदूक छीनकर पुलिस के ऊपर गोली चलाई, हवा में गोली चलाई और अपने संरक्षण के लिए पुलिस ने उसके ऊपर गोली चलाई. उसको हॉस्पिटल में ले जाया गया और अभी ऑफिशियली डॉक्टर डिक्लेयर करेंगे, लेकिन जो प्राथमिक जानकारी आ रही है शायद मृत्यु हुई है. देखिए, अपोजिशन हर तरीके से हर चीज पर सवाल उठाता है और यही अपोजिशन है जो बार बार बोलता था फांसी दे दीजिए. अब वही अपोजिशन जब पुलिस के ऊपर गोली चलाई जाती है तो पुलिस अपना रक्षण करेगी या नहीं करेगी? मुझे लगता है कि इसके ऊपर इस प्रकार से विवाद करना बहुत गलत बात है. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.